कोणता टॉपिक घेणार आहे आज आपण? युनिट नंबर 3, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग लेटर्स. टॉपिकचं नाव काय आहे? फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग द लेटर्स. म्हणजेच काय? मुळाक्षरांचा वापर करून अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती. हा टॉपिक आज आपण घेणार आहोत. आता याच्यामध्ये तुम्हाला काय माहित असायला पाहिजे? आता तुम्हाला सर्वांना कॅपिटल लेटर्स माहित आहेत का? कॅपिटल लेटर्स सर्वांना माहित आहेत? आता आजच्या लेक्चरला तुम्ही काय करायचंय? तुमच्याकडे 4 लाईन बुक आहे? फोर लाईन बुक आहे का सर्वांच्याकडे? येस और नो? येस येस, ओके. आता ती तुमची 4 लाईन वाली बुक तुमच्या सोबत घेऊन बसायचं आहे. ठीक आहे. आता ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी 1 लाईन बुक वापरा. हे ठीक आहे. पण फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचंय की आपल्याला कोणतं लेटर कसं लिहायचं आहे. ठीक आहे. सर्वांनी 4 लाईन बुक घेऊन बसा. ठीक आहे. चलो, टॉपिकचं नाव काय? फॉर्मेशन ऑफ वर्ड युजिंग लेटर्स. म्हणजेच काय? मुळाक्षरांचा वापर करून अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती करणे. ठीक आहे. चलो, नेक्स्ट स्लाइड घेऊया आपण. आता इथे बघा. आता जशी जशी स्लाइड दिसणार आहे तसं तसं तुम्हाला काय करायचंय? ते लेटर्स नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला 4 लाईन बुक मध्ये कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स कसे लिहायचे माहित आहेत सर्वांना? ठीक आहे. ज्यांना माहित नाही त्यांना मी आज सांगणार आहे. ठीक आहे. अथर्व निंबाळकर जॉईन झालेला आहे का? अथर्व निंबाळकर, ओके ठीक आहे, नाही दिसत आहे. चल, सर्वांच्याकडे नोटबुक आहे? स्क्रीनवर दिसतात ते वर्ड्स, त्याप्रमाणे तुमच्या बुक मध्ये नोट डाऊन करायचं आहे. मी चेक करणार आहे. समीक्षा, मृणाली, प्रणय, लिहिताय का? आणि लिहून झालं की थंब दाखवायचं, म्हणजे मी नेक्स्ट स्लाइड दाखवते तुम्हाला. ठीक आहे. श्रेयश, शिवराज, अभय, झालं का लिहून? आपल्याला काय लक्षात ठेवायचं यामधलं? तर बघा, तुम्हाला हे काय दिलेले आहे? बाण दिलेले आहे, ॲरो दिलेले आहेत. ठीक आहे. आता इथे बघा, हा ॲरो दिसतो सर्वांना? आता ए लिहिताना हा ॲरो फर्स्ट टाइम काढायचा, त्याच्यानंतर हा दुसरा ॲरो आणि त्याच्यानंतर हा तिसरा ॲरो. ठीक आहे. आता तसं प्रत्येक ह्याला दिलेलं आहे. ओके. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? पहिला बाण कोणता काढायचा, दुसरा बाण कोणता काढायचा, तिसरा बाण कोणता काढायचा? ह्याचाच अर्थ काय? ए हा शब्द तुम्ही लिहिताना कसा लिहिणार आहात? हे बघा, जसं तुम्हाला बाण मध्ये दाखवले तसं 1, 2 and 3. समजलं सर्वांना? आणि आता तुमच्याकडे जर 4 लाईन बुक असेल, कशी असणार आहे 4 लाईन बुक? अशी असणार आहे. ठीक आहे. दिसते सर्वांना? आता मला सांगा, कॅपिटल लेटर्स 4 लाईन बुक मध्ये लिहिताना कोणत्या लाईन्सचा यूज करताय? पहिले 3 की खालचे 3?
की मध्ये लिहिताय? मृणाली सांग बरं, कॅपिटल लेटर्स 4 लाईन बुक्स मध्ये कसं लिहायचं? मृणाली बोला. ज्यांचं नाव घेते पटकन त्यांनी अनम्यूट व्हायचंय. ठीक आहे. अन्विका भोसले बोला. टीचर लिहून दाखवते. म्यूटच नाही. लिहू ओहो, नका चुकून दाखवून केलं. मला सांगा इथं कसं लिहायचंय. अनम्यूट केलं. मृणाली हा हे बघा, आता ए हा लेटर 4 लाईन बुक मध्ये कसा लिहायचा? ह्या ह्या पहिल्या 3 लाईन मध्ये लिहायचा की खालच्या 3 लाईन मध्ये लिहायचा की ते मध्ये लिहायचा? मध्ये मध्ये तीन लिहायचा. लाईन मध्ये. ओके. आता मला सांगा, हे जे मी लिहिलंय ते करेक्ट आहे का? येस. ओके, व्हेरी गुड. चलो, आता तुम्हाला काय बी, बी मध्ये कसं लिहायचंय? आता ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे, कारण तुम्हाला प्रश्न कसे येणार आहेत की ए कसा लिहायचा, बी कसा लिहायचा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. तर बी लिहिताना काय करणार? हा पहिला एरो, त्याच्यानंतर हा तुमचा दुसरा एरो असणार आहे. आता हा एरो बेंड होणार नाही, तुम्ही असं लक्षात ठेवा. ओके. आता तुम्हाला इथं चित्रामध्ये दिसतं बघा. ठीक आहे. कसं? हे सेकंड आणि मग हे जे असणार आहे ते थर्ड. ठीक आहे. बुक मध्ये सर्वांनी लिहिलंय? लिहिलंय सर्वांनी? आता सी बघा, सी कसा लिहिणार? सी हा एकाच एरो मध्ये लिहिला जातो. हा तुमचा सी फर्स्ट एरो मध्ये. ठीक आहे. तसं मी तुम्हाला प्रत्येक स्लाइड दाखवणार आहे आणि तुम्ही ए टू झेड सगळे कॅपिटल लेटर्स आणि ए टू झेड सगळे स्मॉल लेटर्स माझ्यासोबत पीपीटीच्या सोबत जसं दिसतंय त्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट स्लाइड. डी. आता डी मध्ये काय दिलेलं आहे बघा. पहिला एरो कसा दिलेला आहे? हा पहिला एरो, त्याच्यानंतर हा दुसरा एरो. तसंच लिहायचंय लिहिताना. म्हणजे तुम्ही डी कसा लिहिणार? आधी असं लिहिणार, असं कम्प्लीट करणार. ठीक आहे. असं द्यायची लाईन, पहिले अशी लाईन. चलो, आता ई मध्ये काय दिलंय बघा. हा फर्स्ट, हा सेकंड. मी जसं लिहिते तसंच तुमच्या बुक मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. हा थर्ड आणि हा फोर्थ. ठीक आहे. आता एफ मध्ये बघा, हा फर्स्ट, हा सेकंड आणि नंतर हा असणार आहे थर्ड. ठीक आहे. झालं सर्वांचं? कंप्लीट. व्हेरी गुड. चलो, नेक्स्ट स्लाइड दाखव. हे लक्षात ठेवायचंय, फक्त बघायचं नाही, तर प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला लक्षात ठेवायची. त्याच्यावर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन विचारले जाणार आहेत. ठीक आहे. आता बघा, जी एच आणि आय कसं लिहायचंय बघा. हा पहिला एरो, त्याच्यानंतर हा जो इथला एवढा भाग आहे तो दुसरा
आणि नंतर आपण जी ही रेघ मारतो तो तिसरा. ठीक आहे, जी झालं एच. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. ठीक आहे, लिहिताय सर्वजण? ईश्वरी देशमुख, ओके, गुड इव्हिनिंग. चलो, आता आय कसा लिहायचा? हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. आता मी जसं ऍरो दाखवते तसंच तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे नोटबुक मध्ये. ठीक आहे, आता तुम्ही आय असं 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 नाही लिहायचं. तुम्हाला ऍरो कसा दाखवलाय? हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. ठीक आहे, प्रणय. हॅलो प्रणय, गुड इव्हिनिंग. प्रणय, अनम्यूट व्हायचंय. गुड इव्हिनिंग. हॅलो प्रणय, आवाज येत नाहीये. अनम्यूट कर, अनम्यूट. अनम्यूट हो बघू. निखिल पाठक. येस मॅम. झालं का लिहून? हो. कुठपर्यंत झालं? आय. मी जसं स्क्रीनवर दाखवते त्याच पद्धतीनं लिहितोयस? हो मॅम. आणि तुझ्याकडे 4 लाईन बुक आहे की तू 1 लाईन बुक मध्ये लिहितोयस? 1 लाईन. ओके, ठीक आहे. समजतंय ना पण? हो मॅम. ओके, ठीक आहे, चलो. आता हे जे एच आय फास्ट लिहायचंय. ठीक आहे, चलो. लिहा पटकन. हे बघा, जे तुम्हाला असा आणि असा नाही लिहायचा. तुम्हाला कसं सांगितलंय पीपीटी मध्ये? हा तुमचा फर्स्ट एरो असला पाहिजे आणि हा तुमचा सेकंड असला पाहिजे. ठीक आहे, के लिहिताना पण बघा, फर्स्ट, सेकंड आणि हा थर्ड. ठीक आहे, एल. येते लक्षात सर्वांच्या? झालं, जे के एल. ठीक आहे, चलो नेक्स्ट लिहूया आपण. हा स्कॉलरशिपचाच क्लास चालू आहे. चलो, या स्क्रीनवरच बघून फास्ट जसं ऍरो दिसतायत त्याचप्रमाणे लिहायचं आहे. एम एन ओ. बघा, एम लिहिताना कसं बघा, 1 2 1 2 3 4. एन लिहिताना 1 2 3. ओ मध्ये 1 2. ठीक आहे, झालं सर्वांचं? चलो नेक्स्ट. अजून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. फास्ट लिहा. पी क्यू आर. भक्ती लिहितेस ना? आदित्य, स्वराली, अल्फिया,
प्रणयचा व्हिडिओ ऑफ आहे का बरं? गणेश समर्थ काळे, शौर्य, ऍक्च्युली बेसिक सर्वांना येतं, पण ह्याच्यामध्ये ह्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, त्याच्यासाठी हे परत रिपीट घेत आहोत. ठीक आहे. एक मिनिट, मी तुम्हाला अनम्यूट करते. बोला. रिअलमी. हॅलो, गुड इव्हनिंग. हॅलो मॅम. बोला ना. गुड इव्हनिंग. आपलं नाव काय? मी ईश्वरी चक्रधर देशमुख बोलत आहे. ईश्वरी. बोला. ऍक्च्युली मला तुम्हाला बेसिक या येते म्हणजे सब्जेक्टमध्ये ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे आपण बेसिक पासून सर्वांचं घेतोय, आणि क्लासमध्ये सर्वच मुलं असं नाहीत की त्यांचं बेसिक सर्व क्लिअर आहे. त्याच्यामुळे सर्वांचा विचार करून आपण बेसिक पासून सुरुवात केलेली आहे. आले लक्षात? ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. ओके. आणि तुम्ही जे जसं स्क्रीनवर ॲरो दिसतायत त्या पद्धतीने नोट डाऊन करा बुक मध्ये, कारण नंतर जे क्वेश्चन येणार आहेत ते आपल्याला ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. हो मॅम, तुला हो. बोलायचं मॅडम. झालं सर्वांचं? PQR. नेक्स्ट. STU. लिहा फास्ट. स्वराज व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. अल्फिया झालं का लिहून? व्हेरी गुड. स्वराली, अभय, शेळके, फास्ट घ्या. आता कॅपिटल लेटर्स मी तुम्हाला क्लासमध्ये लिहून घेतलेला आहे, हा तुमचा क्लास वर्क झाला. आणि स्मॉल लेटर तुमच्या बुक मध्ये आहेत, किंवा मी ही पीपीटी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करते. स्मॉल लेटर्स तुम्हाला घरी लिहायचे, म्हणजेच तो तुमचा होमवर्क असणार आहे. ठीक आहे. ज्यांच्याकडे 4 लाईन बुक आहे त्यांनी 4 लाईन बुक मध्ये व्यवस्थित नोट डाऊन करा, आणि ज्यांच्याकडे 1 लाईन बुक आहे त्यांनी 1 लाईन बुक मध्ये लिहा. ठीक आहे. कॅपिटल लेटर्स सर्वांचं झालेलं आहे. स्मॉल लेटर्स तुम्हाला होमवर्क असणार आहे. नोट डाऊन करा होमवर्क काय असणार आहे, आणि नेक्स्ट टाइम मला सर्वांनी होमवर्क पाठवायचा आहे. ठीक आहे. ग्रुपमध्ये माझा नंबर आहे, तो नंबर घ्या. त्या नंबरवर तुम्ही केलेला होमवर्क पाठवत चला. ओके. PW झालेले आहे. क्लास घ्या आता. XYZ. शिवराज, काही डाऊट आहे का? आहे. काय आहे. काय डाऊट आहे बाळा? थोडस मोठ्यानं बोलशील. चिवलास. चिवलास. काय नाही. काय काय नाही. ठीक. ओके. डन झालं सर्वांचं? कम्प्लिटेड. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो आता
स्मॉल लेटर वर्ड्स तुम्हाला होमवर्कला असणार आहे. ठीक आहे, तरी आता थोडस बघा कसं लिहायचंय. स्मॉल लेटर्स कसं लिहायचंय बघा, होमवर्क असणार आहे तुमचा. ए हा मिडलला लिहायचा असतो, बी हा 1 2, सी मिडलला 1 ओनली. ठीक आहे, डी 1 2, ई कसा लिहायचा 1 2, एफ हा असा आणि हा असा. ठीक आहे, असं तुम्हाला पूर्ण पीपीटी मध्ये दिलेलं आहे आणि तुमच्या बुक मध्ये सुद्धा दिलेलं आहे. स्मॉल लेटर्स तुम्हाला होमवर्क असणार आहे. ठीक आहे, वहीत लिहून घ्या. श्रेयस, अभय, समीक्षा होमवर्क लिहून घ्या. सर्वांनी होमवर्क लिहायचंय. ठीक आहे, आणि होमवर्क लिहून मला पाठवायचं आहे. चलो, तर हे काय असणार आहे, GHI कसे लिहायचे आहेत बघा. प्रत्येकाला 1 2 1 2 दिलेला आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, GAKL. परत पुढं काय दिलंय बघा, MNO, PQR, STU, VWX आणि YZ. ठीक आहे, हा तुमचा होमवर्क असणार आहे. ओके.